गोष्टीला जास्ती महत्व आहे. खरंय. आणि तुम्ही जो उल्लेख केलात की लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली आणि तोच मुद्दा आता विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जातोय जेव्हा त्या योजनेतील लाभार्थ्यांविषयी फेरतपासणी होतीये. ऍक्च्युली एक गैरसमज त्या सगळ्याबद्दलचा एक पसरवला जातोय. कारण ज्या वेळेला ही योजना घोषित झाली त्या वेळेपासून जुलै महिन्यामध्ये आम्ही त्याची रजिस्ट्रेशन सुरू केलं, जुलै 2024 मध्ये. आणि जुलै 2024 मध्ये फॉर्म्स यायला सुरुवात झाली. जुलै एंड मध्ये आम्ही पहिली स्क्रुटिनी चालू केली. त्याही वेळेला पहिल्या स्क्रुटिनीमध्ये जवळपास 70-80 हजार फॉर्म्स बाद झाले होते. त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये केली, ऑक्टोबरमध्ये केले, ज्या ज्या वेळेला फॉर्म्स येत होते सप्टेंबरमध्ये. आणि प्रत्येक वेळेला जे स्क्रुटिनीमध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेला जी स्थानिक प्रशासना लेवलवर ज्या ज्या काही स्क्रुटिनी होत होत्या त्याच्यामध्ये जे फॉल्टर्स आढळले फॉर्म्स, त्यांना त्या त्या वेळेला त्याच्यातनं बाहेर काढलं गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही एकही शासन निर्णयामध्ये बदल नाही केलेला आहे. शासन निर्णय जो होता जुलै महिन्यामध्ये जो निर्गमित केला तो शासन निर्णय आजही लागू आहे. फक्त याच्यामध्ये कंप्लेंट्स ज्या यायला लागल्या, ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्या, सप्टेंबर महिन्यामध्ये आल्या, त्या त्या वेळेला त्या कंप्लेंट्सचं निरासनही झालं. त्या त्या वेळेला जे फॉल्टर्स होते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली, त्यांचा जो लाभ आहे तो थांबवण्यात आला, ते बँक अकाउंट सील करण्यात आले, हे त्या त्या वेळेला केलेलं आहे. फक्त आता इलेक्शन नंतर ज्या वेळेला असं आपण म्हणतो की ही योजना गेम चेंजर ठरली आहे, इथेच मूळ त्याचं आहे की गेम चेंजर ठरले म्हटल्यावर आता त्याच्यामध्ये काहीतरी चुका काढणं. आणि एका बाजूला आपण म्हणतो की ती योजना आहे ती गरजूंसाठी आहे. आज आम्ही साधारणपणे ज्या वेळेला योजना घोषित केली त्यावेळेला 2.5 कोटी महिलांना लाभ मिळेल अशाच पद्धतीनं एक साधारणपणे आकडा होता की 2.5 कोटी महिलांना त्याचा लाभ मिळेल. जवळपास 2,60,00,000पेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन झाले. आज लाभार्थ्यांची संख्या 2,40,40,00,000 किंवा 2,41,40,00,000 या ह्याच्यानुसार आहे. म्हणजे त्या त्या वेळेला त्याची स्क्रुटिनी होत गेली म्हणून तर हे डिफॉल्टर्स तिथपर्यंत किंवा फॉल्टर्स तिथपर्यंत आले नाही ना. नाहीतर जर 2,60,00,000 जर रजिस्ट्रेशन झालं होतं आणि त्यांना जर निवडणुकीपूर्वी जर लाभ दिला असता तर हे आपण म्हणू शकलो असतो की शासनाने त्यावेळेला ते केलेलं आहे आणि आता ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये बदल करतायत. पण ज्या ज्या वेळेला आम्हाला चुकीचे फॉर्म्स आढळले किंवा त्याच्यामध्ये काही स्क्रुटिनी करत असताना कमतरता जाणवल्या, त्या त्या वेळेला त्या लाभार्थ्यांना म्हणजे ड्रॉप केलेलं आहे. त्यांना त्या लाभापर्यंत कधी त्या स्टेजला चालू. किती लाभार्थ्यांना आपण लाडकी बहीण योजनेतून ड्रॉप केलं? नाही, हा जो मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन जसं जसं होत गेलं. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की रजिस्ट्रेशन ही कंटिन्युअस प्रोसिजर आहे. आता ती बंद आहे. हो, कारण बहुतांशी यांचं 99.9% रजिस्ट्रेशन झालेलं आहे. पण काही अर्ज जुलै महिन्यात आले, त्यांची स्क्रुटिनी ऑगस्ट महिन्यामध्ये झाली. म्हणजे ते ऑगस्टमध्येच तिथे जे काही फॉल्टर्स आढळले असतील ते तिथल्या तिथे ड्रॉप झाले. काही ऑगस्ट महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, काहींनी सप्टेंबरमध्ये केलेलं आहे. तो एव्हरी मंथ दिस स्क्रुटिनी इज गोइंग ऑन. इट इज नॉट एज इन की आम्ही अचानक काहीतरी वेगळं सुरू केलेलं आहे. पण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही कंप्लेंट झाल्या, ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे ती सगळी प्रोसिजर साधारणपणे थांबलेली होती. ती डिसेंबर पासून परत सुरू केल्यानंतर त्याच्यामधले काही कंप्लेंट बेस जे आले त्यानुसार जी स्क्रुटिनी केली, त्याच्यातनं काही 3-4 लाख जे लाभार्थी आहेत जे लाभ घेत होते आणि काही असे होते ज्यांनी स्वतःहून सुद्धा लाभ परत करण्याची भूमिका घेतली. या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ आतापर्यंत त्यांच्या खात्यातून आम्ही काढून घेतलाय का, अशा पद्धतीचा कुठला निर्णय घेतलेला आहे असं एकही अशी घटना घडलेली नाहीये. जसं तुम्ही उल्लेख करताय की या घडीला आता 2,41,40,00,000 हे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे. तुम्ही म्हणताय ही स्क्रुटिनी अगदी सुरुवातीपासून होती, फेरतपासणी सातत्यानं अगदी महिन्याला होत होती. आता मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे ही स्क्रुटिनी केली जाते कारण या योजनांचा भार तिजोरीवर पडलेला आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी बॅलन्स करण्याकरता म्हणून ही फेरतपासणी केली जाते आणि हळूहळू फेरतपासणी करता करता कालांतरानं ही योजनाच कालबाह्य ठरेल.
नाही, एक तर ही योजना जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आणि ती कधीही बंद होणार नाही. ही भूमिका महायुतीच्या सरकारने नेहमी ठेवलेली आहे. विरोधक टीका करत असताना याच्यामध्ये खूप दुटप्पीपणा आहे. एक तर आम्ही ही योजना आणली, त्याच्यामध्ये आम्ही 1500चा लाभ महिलांना देतोय. ज्या वेळेला विरोधकांनी विधानसभेच्या वेळेला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला त्यावेळेला ते म्हटले की आम्ही 3000 देऊ जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर. म्हणजे जर 1500नी राज्याच्या तिजोरीवर भार पडत असेल तर मग ते 3000 कुठल्या बेसिसवर म्हणत होते? मग त्याचा अभ्यास त्यांनी केला नव्हता का? हा तर आम्ही विरोधकांना पहिला प्रश्न विचारतो. कारण 1500 ज्या वेळेला आम्ही ठेवले त्यावेळेला आम्ही 3000 ठेवू शकलो असतो. बट 1500 हे आर्थिकरित्या आणि ज्या वेळेला एखादी योजना आपण सुरू करतो त्यावेळेला ह्या सगळ्या बाबींचा विचार करून ती करण्यात येते. योजना ही गरजूंसाठी असते. जर कुठेही त्याचा कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याला जर थांबवण्यात येत असेल किंवा त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की ती योग्यच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती किती लाभार्थी, किती किती महिलांनी फॉर्म भरले होते, किती योजनेसाठी पात्र होत नव्हते, ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे परमनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं, हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या वेळेला केलेलं आहे. त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे, जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीनं ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती. मग अचानकच एकदमच बंद केली असती. त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घेणं महायुतीचं सरकार कधीच करणार नाही. मग 2100 रुपये करण्याचा मध्यंतरी सरकारचा मानस होता की टप्प्याटप्प्यानं ही रक्कम वाढवली जाईल. सुरुवातीला 1500 आणि मग ती 2100. मग 2100चं हे उद्दिष्ट सरकार कधीपर्यंत पूर्ण करेल? मला असं वाटतं गेल्या पाडव्याच्या दरम्यान रक्षाबंधनच्या वेळेला ही योजना सुरू झालेली होती. राखी पौर्णिमेच्या वेळेला ही योजना सुरू झालेली होती. तर साधारणतः 2100 रुपये जमा करण्याच्या दृष्टीनं सरकार कधी उद्दिष्ट पूर्ण करेल? मी जसं आपल्याला म्हटलं तसं की एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचं सातत्य राहणं, ती कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ उपलब्ध राहणं, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला राज्य शासनाची तयारी आणि आम्ही ते आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते केलेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीचं सरकार निश्चितपणाने ते करणार आहे आणि त्या पद्धतीनं योग्य ती पावलं सुद्धा आम्ही उचलण्याचं ज्या वेळेला आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातलं सूचना ज्या वेळेला त्यांच्याकडून येईल त्यावेळेला निश्चितपणाने होईलच. पण एक मी आपल्याला सांगू इच्छिते की जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं आहे की त्यांचा हा लाभ 2100 करणार, तो पुढच्या या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने होईल. क्या बात आहे. फार महत्वाची खरं तर घोषणा तुम्ही या ठिकाणी केली. मध्यंतरीच्या काळात अदितीताई तुम्ही तृतीयपंथी जोडप्यांचं विवाह लावून दिलेला होता. सामुदायिक पद्धतीनं हा विवाह लावण्यासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध झालेली होती. मला खरं तर त्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करावासा वाटतोय, कारण तुमच्याकडे महिला आणि बालविकास खातं आहे. त्या अनुषंगानं तृतीयपंथीयांना सुद्धा या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून एक विजन 2030 म्हणून आपण काही विचाराधीन आहोत का? खरं तर तृतीयपंथीयांकडे समाजाचा आधी बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत या दृष्टिकोनातून खूप कमी वेळेला तशा पद्धतीचं एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळालाय. मला आठवते ज्या वेळेला आम्ही महिला धोरण करत होतो त्यावेळेला अनेक सजेशन्स असे यायचे की तृतीयपंथींना सुद्धा तुम्ही महिला धोरणामध्ये सहभागी करून घ्या. त्यावेळेला एक म्हणजे क्लॅरिटी आमच्या ह्याच्यामध्ये होती की तृतीयपंथींसाठी एक स्वतंत्र धोरण असलं पाहिजे. म्हणजे आपण जे जनरल धोरण कुठलंही विभाग आणत असतं ते सर्वसाधारण सगळ्यांसाठी असतं. महिला धोरण जे आपण आणतो ते महिलांना आणि पुढच्या 5-10 वर्षाच्या दृष्टिकोनातून असतं. आम्ही महिला व बालविकास विभाग म्हणून ते धोरण आखत असतानाच आम्ही सामाजिक न्याय विभागाला त्या संदर्भातली एक विनंती केली की तृतीयपंथीयांसाठी एक स्वतंत्र धोरण हे त्या विभागाने आणावं, जेणेकरून त्यांचे जे काही
सामाजिक जीवनामध्ये जगत असताना ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा जे काही एक स्पेशल अटेन्शन त्यांना देण्याची गरज आहे. कारण एखादं धोरण आपण स्वतंत्र त्यांच्यासाठी आखल्याशिवाय आपल्याला पुढच्या 5-10 वर्षात तो बदल झालेला पाहायला नाही मिळणार. एक आणि ज्या वेळेला ते धोरण सामाजिक न्याय विभागाकडून आणलं जाईल त्यावेळेला त्याच्याकडे सकारात्मक पद्धतीनं बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा हा समाजाने आणि माध्यमांनी सगळ्यांनी आपण मिळून ठेवला पाहिजे. कारण शेवटी जगण्याचा अधिकार हा त्यांना सुद्धा आहे आणि ज्या सुविधा सामान्य माणूस म्हणून स्त्री किंवा पुरुष म्हणून आम्हाला मिळतात किंवा आपल्याला सगळ्यांना मिळतात त्या त्यांना एक माणूस म्हणून देण्याचा सुद्धा अधिकार आणि तो मागण्याचा अधिकार त्यांचा सरकारकडून निश्चितपणाने. तर मला साधारणपणे वाटतं की त्या धोरणाची सुरुवात सुद्धा त्या संबंधित विभागाने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जसं इतर धोरणांमध्ये सूचना मागवल्या जातात आणि निश्चित. मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतंच जो आपण व्हिडिओ पाहिला त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ज्या काही योजना आहेत त्या काही बंद पडणार नाही. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची संख्या कमी मात्र करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 5 लाखाच्या आसपास लाडक्या बहिणींना वगळण्यात आला आहे. यामध्ये पात्रता चेक केली आहे. ज्या अपात्र महिला आहेत त्यांना पुढील हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. आता या 5 लाख महिला कशा ठरवल्या आहेत? ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत किंवा ज्या नमोशक्ती योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत किंवा ज्यांनी स्वेच्छेने माघार घेतले आहेत अशा बहिणींना अपात्र ठरवण्यात आले आहे आणि असे एकूण 1,60,000 पर्यंत आकडा आहे. त्यानंतर वयाची ज्यांची 65 वर्ष ओलांडली आहेत म्हणजेच ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा महिला 1,10,000 पर्यंत संख्या आहे. त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत अशा महिला 2,30,000 आहे. असे एकूण 5 लाखाच्या आसपास ज्या महिला आहेत अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. तर लाडकी बहीण योजनेत कोणत्या कोणत्या बदल केले आहेत? ज्यांचे वय 65 वर्ष वय ओलांडलेल्या बहिणी आहेत ते अपात्र ठरवण्यात आले आहे. ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी महिला आहेत त्या लाडक्या बहीण आहेत त्यांना सुद्धा आता अपात्र ठरवण्यात आले आहे व पुढील कोणताही हप्ता मिळणार नाही. अन्य योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल त्यांना सुद्धा पुढील हप्ता मिळणार नाही. त्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्यांना सुद्धा अपात्र ठरवण्यात आलं आहे. तुमचं जर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा सुद्धा लाभार्थ्यांना आता पात्रता ठरवले जाणार नाही म्हणजे तुम्ही इथे अपात्र ठरवणार आहे. आणि इथे अजून बदल काय करण्यात आला आहे? दरवर्षी 1 जून ते 1 जुलैच्या दरम्यान EKYC आणि हयात प्रमाणपत्र केले जाते व हे पाहिल्यानंतरच पुढील निधी तुम्हाला मिळणार आहे अशी सुद्धा सरकारने माहिती दिली आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्ही जर पूर्ण पात्रतेमध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्हाला इथे पुढील ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता 1,500 रुपये मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे 1,500 रुपये मिळणार आहे. पण महिलांचा अजूनही सवाल आहे 2,100 रुपये आम्हाला कधी मिळणार आहे? कारण 2,100 रुपयांचे आश्वासन सुद्धा महायुती सरकारने दिले होते. पण आता 3 मार्च 2025 रोजी अर्थसंकल्प अधिवेशन पार पडणार आहे. त्यामध्ये काही इथे निर्णय घेऊ शकतात बातमी समोर आली आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सध्या तरी 1,500 रुपये मिळणारच आहे. 2,100 रुपयाबाबत निर्णय सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे याबद्दल अजूनही माहिती येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.